सर्ग 8 अंतपूर विलाप। तशा प्रकारे निर्ममपणे सोडून स्वामी वनात निघून गेल्यावर त्या दुःखी मनाच्या अश्वरक्षकाने रस्त्यात आपला शोक आवरण्याचा प्रयत्न केला, तरी पण त्याचे अश्रू थांबले नाहीत। स्वामीच्या आज्ञेवरून तो ज्या मार्गावरून त्या घोड्याबरोबर एका रात्रीत गेला होता, त्याच मार्गावरून स्वामी वियोगाचे दुःख करीत 8 दिवसांनी परत आला। आणि तो बलवान कंथक नावाचा घोडा येथून जायला निघाला, परंतु दुःखावेगाने थकून गेला, मदमलिन झाला। अलंकारांनी आधीसारखाच अलंकृत असून देखील स्वामीशिवाय जणू शोभाहीन दिसत होता। तपोवनाकडे मान वळून तो दुःखातिरेकाने वारंवार खूप जोराने किंकाळला। रस्त्यात भुकेने व्याकुळ झाल्यावर देखील गवत किंवा पाणी पाहून तो पूर्वीसारखा आनंदित झाला नाही, किंवा त्याने त्याचा घास किंवा घोटही घेतला नाही। जनहितार्थ ज्याचे अस्तित्व आहे अशा त्या महात्म्याशिवाय सूर्यविहीन आकाशाप्रमाणे सुने सुने असलेल्या कपिल नावाच्या नगराकडे ते दोघेही हळूहळू गेले। कमळाच्या फुलांनी भरलेल्या जलाशयाने शोभित आणि फुललेल्या वृक्षांनी अलंकृत असून देखील तेथील ते उपवन आनंदविहीन नगरजनामुळे अरण्याप्रमाणे शोभाहीन वाटले। तेव्हा सभोवताल खिन्नपणे फिरणाऱ्या दुःखचित्त मलिन अश्रूंनी व्याकुळ नेत्र असलेल्या लोकांनी जणू अडविल्यावर देखील मृत स्नाताप्रमाणे दिसणारे ते दोघेही हळूहळू नगराकडे गेले। शाक्यकुल वृषभाशिवाय आलेल्या शरीराचे त्राण गळाल्याप्रमाणे चाललेल्या त्या दोघांना पाहून नगरातील लोकांनी प्राचीन काळी रामाचा रथ वनातून रिकामा परतल्यावर अश्रू गाळणाऱ्या लोकांप्रमाणे भर रस्त्यावर अश्रू गाळले। तेव्हा ज्यांचे अश्रू ओघळत आहेत असे शोकग्रस्त लोक छंदकाचा पाठलाग करीत म्हणू लागले, नगर आणि राष्ट्राला आनंद देणाऱ्या राजपुत्राचे हरण करून तू त्याला कुठे सोडून दिलीस? तेव्हा त्या भक्तिवान लोकांना तो म्हणाला, मी राजपुत्राला सोडले नाही, उलट त्यांनीच निर्जन वनामध्ये रडणाऱ्या मला आणि आपल्या गृहस्थ वेशाला सोडून दिले। छंदकाचे असे बोलणे ऐकून ते या निर्णयावर पोहोचले की राजकुमाराचा हा निश्चय खरोखरच दुष्कर आहे, तरी ते आपल्या नेत्रातून वाहणारे अश्रू अडवू शकले नाहीत आणि फलासक्तीजन्य आपल्या ममत्वोन्मुख मनाची ते निंदा करू लागले। ते म्हणाले, आम्ही आजच त्या वनामध्ये जाऊ जेथे गजराजाप्रमाणे पराक्रमी असलेले राजपुत्र गेले आहेत। ज्याप्रमाणे इंद्रियांच्या अभावी जीवनधाऱ्यांना जगण्याची इच्छा राहत नाही, तसेच त्याच्याशिवाय आम्हा सर्वांना जगायची इच्छा नाही। त्याच्याविना हे नगर अरण्यासारखे आहे आणि तो जेथे आहे ते जंगल नगराप्रमाणे आहे, कारण वृत्रासुराच्या वधाच्या वेळी इंद्राशिवाय जसा स्वर्ग शोभत नव्हता, तसेच हे नगर त्याच्याविना शोभत नाही। तेव्हा कुमार पुन्हा परत येतील असा विचार करून महिला खिडक्यांजवळ गेल्या, परंतु घोड्याची पाठ रिकामी पाहून खिडक्या बंद करून रडू लागल्या। पुत्र परत मिळावा म्हणून राजाने दीक्षा ग्रहण करून व्रत व शोकाने खिन्न मन होऊन देवालयामध्ये जप केले आणि आपल्या आशयाला अनुरूप अशा नाना प्रकारचे क्रियाकर्म केले। तेव्हा अश्रुपूर्ण नेत्रांनी त्या अश्वरक्षकाने व्याकुळ होऊन स्वामीरहित घोड्यांसोबत राजभवनात प्रवेश केला, जणू युद्धात शत्रूकडून त्याच्या स्वामीचे अपहरण झाले असावे। अश्रुपूर्ण नेत्रांनी पाहत कंथकाने राजमहालामध्ये प्रवेश केला आणि आर्त आवाजात जणू आपले दुःख लोकांसमोर प्रकट करीत असल्याप्रमाणे तो किंकाळला। तेव्हा राजप्रासादात राहणारे पक्षी आणि बांधलेले धष्टपुष्ट घोडे त्या घोड्याचा आवाज ऐकून जणू राजपुत्र परत आले असावेत या शंकेने प्रतिध्वनी करू लागले। हा कंथक घोडा ज्या अर्थी किंकाळतो आहे त्या अर्थी राजकुमार नगरात प्रवेश करीत आहेत असे समजून राजाच्या अंतपुरापर्यंत जाणारे लोक हर्षातिरेकाने उड्या मारू लागले। तेव्हा शोकाने विव्हळ झालेल्या राजकुमाराच्या दर्शनासाठी व्याकुळ नेत्र असलेल्या स्त्रिया अत्यंत आनंद व आशेने त्या घराबाहेर पडल्या, जणू शरद ऋतूतील मेघातून चंचल वीज निघाली असावी। त्यांचे केस विखुरलेले होते, सुंदर साड्या चुरगळल्या होत्या, डोळ्यात अंजन घातले नव्हते, आसमानी चेहरे भिजले होते। रात्र उलटल्यावर मलिन तारे जसे आकाशात शोभून दिसत नाहीत, तशाच त्या स्त्रिया श्रंगार न केल्यामुळे शोभून दिसत नव्हत्या। त्यांच्या पायांना अलत्याची लालिमता नव्हती किंवा नुपुरही नव्हती, मुख कुंडलांनी विरहित होते, गळ्यात अलंकार नव्हता, कंठहार आणि सूत्र विरहित स्तन ठगल्यासारखे दिसत होते। छंदकानी घोड्याला राजकुमार विरहित असलेले पाहून विषण्य मुख झालेल्या त्या उत्तम कुलीन स्त्रिया वनात बैलापासून भटकलेल्या गायीप्रमाणे केविलवाण्या चेहऱ्याने रडू लागल्या। तेव्हा जिचे मूल मृत झाले आहे अशा महिषीप्रमाणे रडणारी राजमहिषी पुत्रवत्सल गौतमी आपले बाहू पसरून थरथरणाऱ्या पानांच्या सुवर्ण कर्दळीप्रमाणे जमिनीवर कोसळली। ज्यांचे खांद्याने भुजा गळाल्यासारख्या झाल्या आहेत
अशा इतर काही स्त्रिया निष्प्रभ झाल्यात. विषादाने त्या जणू शुद्ध हरवून बसल्या. त्यांनी अश्रू ढाळले नाहीत, श्वासही घेतला नाही किंवा काही हालचाल न करता केवळ चित्रिताप्रमाणे स्तब्ध उभ्या राहिल्या. पतीच्या शोकाने मूर्छित झाल्यावर इतर स्त्रियांनी अधीर होऊन पर्वत जसा आपल्या निर्झराने शिलांना ओलेचिंब करतो तसेच आपल्या झरणाऱ्या नेत्रयुक्त मुखांनी त्या स्त्रियांनी चंदन लेपरहित स्तनांना आपल्या अश्रूंनी ओलेचिंब केले. पावसाळ्याच्या प्रारंभीच्या मेघजल वृष्टीने प्रताडित झालेल्या पाणी ओघळणाऱ्या कमळांनी भरलेल्या सरोवराप्रमाणे तेव्हा तो राजमहाल त्यांच्या अश्रूपूर्ण मुखांनी शोभून दिसू लागला. त्या स्त्रियांनी ज्यांची बोटे गोल जाडी आणि जुळलेली आहेत, जे अलंकारहीन आहेत आणि ज्याच्या धमन्या लपलेल्या आहेत, अशा आपल्या कमळासारख्या हातांनी ज्याप्रमाणे लता आपल्या पल्लवांनी स्वतःवर प्रहार करते त्याप्रमाणे आपले ऊर बडवले. त्यांनी जसे आपल्या हातांनी ऊर बडवले तसेच उराने देखील त्यांच्या हातांना पीडित केले. स्त्रियांनी निर्दयपणे बाहू आणि वक्षस्थळांना परस्परांकडून पीडित केले. हातांच्या प्रहराने हलणाऱ्या कठोर आणि उन्नत स्तनांमुळे त्या स्त्रिया तरीही शोभून दिसत होत्या, जशा नद्या वनातील वाऱ्याने हलणाऱ्या कमळावर बसलेल्या चक्रवाक पक्ष्यांच्या जोड्यांनी शोभून दिसतात. तेव्हा क्रोधाने जिचे नेत्र अधिकच लाल झाले आहेत, दीर्घ श्वासाने जिचे ओठ थरथर कापत आहेत, भयंकर शोकाने जिचे अश्रू झरत आहेत, अशी यशोधरा विषादजन्य कटुतेने भरलेले वचन बोलली. हे छंदका, रात्री झोपलेल्या विवश अशा मला सोडून माझे ते प्रियतम कुठे गेलेत? एकत्र गेलेल्या तिघांपैकी तुम्हा दोघांना परत आलेले पाहून माझ्या मनाचा थरकाप उडतोय. हे निर्दया, आमच्याबद्दल न शोभणारे क्रूर वैरकर्म करून आज येथे का रडतोस? अश्रू थांबव, आनंदी हो. तुझे हे अश्रू आणि ते कृत्य यांचा परस्पर मेळ बसत नाही. आर्यपुत्र, तुझ्यासारख्या प्रिय वशवर्ती हितकारी सज्जन आणि आज्ञाकारी सेवकाबरोबर पुन्हा परत न येण्यासाठी निघून गेलेत म्हणून तू आनंदी हो. भाग्याने तुझे परिश्रम सफल झाले. माणसाला शहाणा शत्रू परवडला, परंतु ताटातूट करण्यात कुशल आहे असा मूर्ख मित्र परवडत नाही. स्वतःला मित्र म्हणवणाऱ्या तू मूर्खाने या कुळाचा सर्वनाश करून टाकलास. अलंकार काढून फेकलेल्या सतत अश्रुपातामुळे मलिन आणि लालनेत्र झालेल्या या स्त्रियांची हिमालय आणि पृथ्वीप्रमाणे पती असून देखील विद्वानप्रमाणे अवस्था झाली आहे. आणि हा अट्टालिका प्रसाद पंक्ती कपोत पालिकारूपी भुजा पसरून ज्या स्थित कपोताच्या कुजनरूपी दीर्घश्वास घेत त्या पतीच्या शिवाय वियोगामुळे अंतपुरासहित जणू रडत आहेत. हा कंथक घोडा देखील नक्कीच माझा व या व्यक्तींचा अनिष्ट इच्छिणारा असावा. म्हणूनच तर सर्व लोक झोपेच्या आहारी गेले असताना याने रत्नचोराप्रमाणे माझ्या सर्वस्वाचे हरण केले. जेव्हा हा प्राणावर बेतणाऱ्या बाणांच्या प्रहरांना सहन करण्यास समर्थ आहे, तर मग याच्या पुढे चाबकाची काय पिशाद? पण चाबकाच्या भीतीने माझ्या हृदयाने सौभाग्याला आपल्यासोबत कसा काय घेऊन गेला. हा निंदनीय कर्म करणारा कंथक घोडा आज संपूर्ण राजवाड्याला आपल्या किंकाळण्याने निनादून टाकीत आहे. परंतु हा अधम घोडा माझ्या प्रियतमाला दूर वाहून नेत असताना मात्र मुका झाला होता. हा लोकांना जागवण्याकरता जर किंकाळला असता किंवा याने टापांचा जमिनीवर आवाज केला असता किंवा गाल किंवा नागपुड्यांनी खूप फुरफुर असा आवाज केला असता तर मला एवढे दुःख झाले नसते. ज्याचा अक्षर न अक्षर अश्रूंनी भिजला आहे असे यशोधरा देवीचे शोकमूलक वचन ऐकून छंदकाने मान खाली घालून रडत हात जोडून हळूहळू उत्तर दिले. देवी, आपण कंथकाची अशी निर्भत्सना करणे योग्य नाही किंवा माझ्यावरती रागावताही कामा नाही. आम्हा दोघांनाही आपण सारखेच निर्दोष जाणावे. हे देवी, ते नरदेव येथून देवता स्वरूप होऊन गेले. राजाची आज्ञा मला माहीत असूनही जणू कुठल्या तरी देवतेकडून प्रेरित झाल्यामुळेच मी असे करण्यास प्रवृत्त झालो. ताबडतोब मी या घोड्याला जवळ घेऊन आलो आणि रस्त्यात मुळीच न थकता मी त्याच्या पाठोपाठ तशा प्रकारे धावत गेलो. आणि रस्त्याने जाताना या अश्वराजाने देखील टापांच्या टोकांचा जमिनीला स्पर्शही होऊ दिला नाही. जणू मध्येच कुणीतरी त्यांच्या पायांना धरून ठेवली असावी. त्याप्रमाणेच देवतांनी जणू त्याचे तोंडच बंद केले असावे. त्याप्रमाणे त्याने तोंडातून किंकाळण्याचा आवाजही काढला नाही किंवा तो नाकाने फुरफुरला सुद्धा नाही. एवढेच नव्हे तर राजकुमार जेव्हा बाहेर जायला निघाले तेव्हा नगरद्वार आपोआपच उघडले गेले आणि सूर्याने फाडून टाकल्याप्रमाणे रात्रीचा अंधकार सुद्धा नष्ट झाला. यावरून तरी याला दैवी विधानच मानले पाहिजे. ते हजारो लोक जे राजाच्या आज्ञेवरून महाल व नगरात सावधान असून देखील झोपेच्या तावडीत सापडून त्यावेळी जागले नाहीत,
तेथे देखील हे दैवी विधानच मानले पाहिजे. ज्या अर्थी वनवासात वापरण्याजोगे वस्त्र ऐन वेळेवर त्यांना देवतांनीच दिले आणि आकाशात फेकलेला मुकुटही वरतीच झेलला गेला, त्या अर्थी हे देखील दैवी विधानच मानले पाहिजे. म्हणून हे नरदेवी, त्या राजपुत्राच्या जाण्याबद्दल आम्हा दोघांना आपण दोषी मानू नये. माझ्या इच्छेने किंवा घोड्याच्या इच्छेने हे कार्य घडले नाही, ते तर केवळ देवतांच्याच प्रेरणेने घडले. अशा प्रकारे त्या महात्म्याच्या अनेक देवतांकडून प्रेरित होऊन अद्भुत असे प्रयाण झाल्याचे ऐकून त्या स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या, जणू त्यांचा शोकच नष्ट झाला. परंतु त्याच्या संन्यास ग्रहणाने मात्र त्यांना मानसिक संताप जाणवला. पाडस हरवलेल्या हरिणीप्रमाणे शोकाने विव्हल नेत्र झालेली अश्रुमुखी गौतमी धैर्य सोडून विलाप करू लागली. तिला मूर्छा आली आणि नंतर रडत रडत ती म्हणाली, अत्याधिक कुरळे, कोमल, काळे भोर आणि मंडलाकार असे केश, जे वेगवेगळ्या मुळांपासून उगून उन्नत झाले होते, जे राजमुकुटाला बांधण्यास योग्य होते, ते काय पृथ्वीवर टाकून दिले गेलेत. ज्याच्या भुजा लांब आहेत, मृगेंद्र सिंहासारखी ज्याची गती आहे, ज्याचे नेत्र वृषभासारखे विशाल आहेत, सोन्यासारखे ज्याचे तेज आहे, छाती ज्याची विशाल आहे आणि मेघ आणि दुदुंबीसारखा ज्याचा गंभीर आवाज आहे, अशा प्रकारचा राजकुमार देखील आश्रमात राहण्यास योग्य आहेत का? तो श्रेष्ठोत्तम कर्मी अद्वितीय पती या वसुंधरेच्या भाग्यात नक्कीच नव्हता, म्हणूनच तो निघून गेला. असा गुणवान राजा प्रजेच्या सौभाग्यानेच जन्माला येत असतो. ज्याच्या बोटांवर मंगलरेषांचे जाळे पसरले आहेत, ज्याच्या चरणग्रंथी लपलेले आहेत, जे कमलतंतू वा फुलाप्रमाणे नाजूक आहेत, ज्याच्या मध्यभागी चंद्र चिन्हांकित आहे, असे त्याचे दोन्ही नाजूक पाय कठोर अशा जंगलातील जमिनीवर कसे चालतील. त्याचे देदीप्यमान शरीर जे माडीवरील सिंहवर झोपण्यास योग्य आहे आणि अमूल्य वस्त्र धूप व चंदनाने सेवित आहे, ते थंड हिवाळा, उष्ण उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये अरण्यात कसे राहू शकेल. जो कुलीनता, पराक्रम, सामर्थ्य, तेज, विद्या, शोभा, संपत्ती आणि वयाने गौरवान्वित आहे आणि दुसऱ्यांना ज्याला देण्याचीच सवय आहे, मागण्याची नाही, असा सिद्धार्थ तो इतरांजवळ भिक्षा कशी मागेल. पवित्र अशा सुवर्णमय शय्येवर झोपून रात्रीच्या शेवटी पहाटे जो सनईच्या मंगलस्वराने जागवला जात असे, तो माझा व्रती वस्त्राचा एक कोपरा अंथरलेल्या पृथ्वीवर आज कसा झोपेल. असे हे करुण क्रंदन ऐकून त्या स्त्रिया एकमेकींना आपल्या भुजांनी कवटाळून अश्रू वाहू लागल्या, जणू कंपित लता आपल्या फुलांमधून रस गाळत आहेत. तेव्हा चक्रवाकापासून वियुक्त झालेल्या चक्रवाकीप्रमाणे यशोधरा धरतीवर कोसळली आणि विकल होऊन अवरुद्ध कंठाने वारंवार अडखडणाऱ्या वाणीने हळूहळू नाना प्रकारे विलाप करू लागली. मी अनाहत अशा सहधर्मचारिणीला सोडून जर ते धर्माचरण करू इच्छित असतील, तर मग सहधर्मचारिणीशिवायच तपस्या करू इच्छिणाऱ्या त्यांना धर्मप्राप्ती कशी होणार. त्यांनी पूर्वी होऊन गेलेल्या राजांना व सुदर्श प्रभृती आपल्या पितामहांबद्दल नक्कीच माहिती ऐकली नसावी, की जे आपल्या पत्नीसोबतच वनात गेले होते. म्हणूनच तर ते माझ्याशिवाय धर्म करू इच्छितात. यज्ञामधील वेद विधानानुसार संशुद्ध आणि दीक्षित अशा दोन्ही दंपतींना पाहत नाहीत, की जे परलोकामध्ये सुद्धा यज्ञफळाचा एकत्र मिळूनच उपभोग घेऊ इच्छितात. म्हणूनच माझ्या धर्माबद्दल त्यांना द्वेष वाटला असावा. माझ्या मनाला वारंवार अतिशय ईर्ष्याग्रस्त आणि भांडखोर समजून सुखाभावाच्या भीतीनेच ते धर्मप्रेमी म्या कोपिष्टेला सोडून नक्कीच स्वर्गातील अप्सरांची प्राप्ती करू इच्छितात. मला ही चिंता त्रस्त करते की त्या अप्सरा किती पराकोटीच्या सौंदर्य व रूपवान असतील, की ज्यांच्या प्राप्तीसाठी माझ्या सेवेचा आणि राज्यलक्ष्मीचा त्याग करून ते तपस्या करत आहेत. मला खरोखरच स्वर्गसुखाची अभिलाषा नाही, कारण संयतात्म्याकरिता ते सुख दुर्लभ नाही. माझ्या प्रियतमाला या लोकात किंवा परलोकात माझा मुळीच विसर पडू नये, एवढे एकमेव माझे मनोरथ आहे. स्वामींचे विशाल नेत्र आणि मंद हास्याने नटलेले तोंड पाहण्याचे भाग्य मला जर लाभत नसेल, तर मग हा दुर्दैवी राहुलही आपल्या पित्याच्या कवेत कधी परतण्यास योग्य नाही काय. अहो, त्या मनस्व्याचे स्वरूप तर अति सुकुमार आहे, परंतु मन मात्र निर्दयाने कठोर आहे. कारण शत्रूला देखील आनंद देणारे बोबडे बोल बोलणाऱ्या अशा त्या लहान बालकपुत्राला ते सोडून गेलेत. माझे हृदय नक्कीच अतिशय कठोर आहे. ते दगड आणि लोखंडाचे बनलेले असले पाहिजे. म्हणूनच सुखोपभोगास योग्य असे स्वामी अनाथ व वैभवविहीन होऊन वनात निघून गेल्यावरही ते विदीर्ण होत नाही. अशा प्रकारे पतीच्या शोकामुळे मूर्छित होऊन देवी यशोधरा वारंवार रडली, चिंतित झाली आणि विलाप करती झाली. स्वभावताच गंभीर असूनही
त्या साध्वीने शोकामुळे धैर्याची आठवण आणि लज्जा बाळगली नाही. अशा प्रकारे शोक व विलापाने विकल झालेल्या यशोधरेला माडीवरून खाली जमिनीवर आलेली पाहून जलवृष्टीने प्रताडित झालेल्या मोठ्या कमळासारखे मुख असलेल्या स्त्रियांनी अश्रू वाहवीत क्रंदन आरंभले. जप संपवून मंगलमय हवनक्रिया करून राजा शुद्धोधन देवमंदिरातून बाहेर पडला आणि विजेच्या आवाजाने जसा हत्ती विचलित होतो तसा त्या रडण्याच्या आर्तध्वनीने आहत होऊन विचलित झाला. छंदक आणि कंथकाला पाहून आणि पुत्राचा दृढ निश्चय ऐकून तो पृथ्वीपती शोकाने व्याकुळ झाला आणि उत्सव संपल्यावर जशी देवराजाची ध्वजा खाली उतरते तसा तो जमिनीवर कोसळला. पुत्र शोकाने जेव्हा तो काही क्षण बेशुद्ध पडला तेव्हा त्याला कुटुंबातील बरोबरीच्या व्यक्तींनी धरून आधार दिला. शुद्धीवर आल्यावर अश्रुपूर्ण नजरेने घोड्याला पाहत त्याने जमिनीवर पडल्या पडल्याच विलाप केला. सम्रांगणावर माझे अनेक प्रिय कार्य करणाऱ्या हे कंथका, तू हे असे अतिशय अप्रिय कार्य केलेस की त्या माझ्या गुणप्रिय प्रियाला माझा तो अतिशय आवडता असून देखील ना आवडत्यासारखा त्याला तू वनात टाकून दिलेस. म्हणून एकतर तो जेथे आहे तेथे मला घेऊन चल किंवा तूच ताबडतोब जा आणि त्याला घेऊन ये. ज्याप्रमाणे चांगल्या औषधाशिवाय आजारी मनुष्य जगू शकत नाही त्याप्रमाणे मी त्याच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. सुवर्णनिष्ठी एका मुलाचे मृत्यूने हरण केल्यावर पिता संजय मरण पावला नाही हे अति कठीण कर्म झाले. परंतु मी मात्र धर्मरथ पुत्र निघून गेल्यामुळे असंयतात्म्याप्रमाणे प्राण सोडून देण्यास इच्छा करतो आहे. 10 क्षत्रिय राष्ट्रांचे निर्माते, प्रभू भूतकाळ व वर्तमान काळाचे ज्ञाता, व्यवस्वानाचे पुत्र प्रजापती मनुचे देखील मन प्रियपुत्राच्या वियोगाने कसे मूर्छित होणार नाही. अज राजाचा बुद्धिमान पुत्र इंद्राचा मित्र असलेल्या राजा दशरथाची मला ईर्ष्या वाटते. कारण पुत्र वनात गेल्यावर तो स्वतः स्वर्गात निघून गेला आणि उगीच दीनपणे जिवंत राहिला नाही. हे भद्रा, मला जलांजली देणाऱ्या पुत्राला जिथे तू पोहोचून आलास ते आश्रमस्थान मला दाखव. कारण मरणाची इच्छा करणारे माझे प्राण त्याला भेटण्यास अत्युत्सुक झाले आहेत. अशा प्रकारे पुत्रवियोगजन्य दुःखाने दुःखित होऊन पृथ्वीप्रमाणे असलेल्या स्वाभाविक धैर्याला सोडून राजाने रामाच्या शोकाने वशीभूत झालेल्या दशरथाप्रमाणे जणू चेतना विहीन होऊन खूप विलाप केला. शास्त्रविद्या विनय आणि गुणांनी युक्त बुद्धिमान सचिव, सल्ला देणारे मंत्री आणि पुरोहितांनी आधार देऊन धरून ठेवलेल्या राजाला यथोचित असे म्हटले, हे नरश्रेष्ठा, आपण शोक सोडून द्यावा आणि धैर्य धारण करावे. हे धीरा, अधीर माणसाप्रमाणे आपण अश्रू वाहवता कामा नयेत. या पृथ्वीच्या पाठीवर अनेक राजे कुस्करलेल्या पुष्पमालेप्रमाणे राज्याचा त्याग करून वनात निघून गेले आहेत आणि याशिवाय देखील त्याची ही घटना ग्रहत्याग तर अटळच होती. पूर्वीच सांगितलेले त्या असीत मुनींचे वचन आठवा. स्वर्गातच नव्हे तर चक्रवर्ती राजांमध्येही क्षणभरासाठी सुद्धा सुखाने त्याला ठेवता येत नाही. हे नरपती, जर प्रयत्नच करायचे असतील तर तसे आपण सांगा की आम्ही त्वरित त्याच्याकडे जावे आणि नानाविध उपायांमध्ये अनेक प्रकारे संघर्ष करावा. तेव्हा राजाने त्यांना आज्ञा केली की तुम्ही दोघेही येथून ताबडतोब जा. कारण पुत्र प्राप्तीसाठी उत्सुक वनपक्षाच्या हृदयाप्रमाणे माझ्या हृदयाला शांती लाभताना दिसत नाही. ठीक आहे महाराज, असे म्हणून राजाज्ञेवरून ते दोघेही मंत्री आणि पुरोहित त्या वनामध्ये गेले. चांगले झाले असा विचार करून सून व आपल्या पत्नीसहित राजा देखील उरलेल्या कार्यात मग्न झाला. श्री अशोघोष विरचित पूर्व बुद्ध चरित महाकाव्यातील अंतपूर विलाप नावाचा हा 8वा सर्ग समाप्त झाला. बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात. चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते. म्हणूनच पुस्तके, ऑडिओ सीडी, व्हिडिओ सीडी, प्रदर्शने, कार्यक्रम, व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत. सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे. सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत. आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी 4 वेदांपासून 108 उपनिषदे, वाल्मिकी रामायण, 12 स्कंदांच्या भागवतासहित सार्थश्री ज्ञानेश्वरी, सार्थश्री तुकाराम महाराज गाथा, अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत. तसेच आरोग्य प्रकल्पाअंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ॲलोपॅथिक, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, वनौषधी, घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत. या आरोग्यावर पुस्तके, सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान 80% स्वतः डॉक्टर बनेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याअंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या, उदाहरणार्थ नैराश्य, भीती, चिंता, टेन्शन इत्यादीपासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत. शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाईट सवयी, व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत. सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत. मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत. तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत. तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत. तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे. आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश व्हा, मी यशस्वी होणारच, प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत. कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे. डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत. अगदी आपण म्हणतो ना, जो जे वांछील तो ते लाहो, याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे. त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणील त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व तसा प्रत्यक्ष अनुभवही आहे. डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात, मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल. यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी, पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा. एक निरामय, आनंदी, सुखी, श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा. अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात. तसेच मनी कोर्स, चेंज युअर सेल्फ, माइंड पॉवर अँड प्रोग्रॅमिंग इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात. लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा. या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा. आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या. श्री रामकृष्ण प्रकाशन 37/15 तानाजी नगर, धनकवडी, पुणे 43. मोबाईल नंबर 98 50 66 65 81. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.